ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये दिग्गज मराठी कलाकार आता उपस्थित राहू लागलेले आहेत। खरं तर या विषयावरून चर्चा सुद्धा झाली होती। राज ठाकरेंनी अप्रत्यक्ष इशारा दिला होता कोण येतंय आणि कोण येत नाहीये याकडे आमचं लक्ष असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। आता सिद्धार्थ जाधव, भरत जाधव आणि तेजस्विनी पंडित पोहोचलेले आहेत आणि प्रचंड मनात उत्सुकता आहे की आज नक्की काय घडणार आहे। पण मला हे सांगा ना, म्हणजे मराठी माणसाला आज आनंद होणार आहे की नाही हा ते नाही, आनंद तू बघत असशील तर तो आनंद झालेलाच आहे, पण त्याच्या पुढे ह्या मंचावर आज काय घडणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद सुनभाई, थँक्यू सो मच। तुम्ही बघू शकता एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची ही गोष्ट हीच आहे की आताच्या घटकेला हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे सगळे एकत्र आहेत आणि आपल्यासोबत सिद्धार्थ जाधव होते। सिद्धार्थ जाधव तेवढाच आनंद झालाय जेवढा सगळ्यांना झालाय। ते सिद्धार्थ जाधव यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। सिद्धार्थ जाधव म्हणतात मराठी माणसाला स्वाभाविकपणे आनंद होणार आहे, मात्र आता मंचावर काय होणार आहे त्याची उत्सुकता आम्हाला लागलेली आहे। अर्थात सिद्धार्थ जाधव जसं म्हणाले ही उत्सुकता सर्वांना मात्र या सगळ्या गोष्टींवर टीका करताना पाहायला मिळतात। नितेश राणे म्हणतात की जिहादी सभा आहे, त्यांना टीका करायचंच असतं, बाकी त्यांना काही उद्योग नाहीये, फक्त टीका करतात, दररोज उठून ते टीकाच करतात। आता जे काय आहे त्याचं उत्तर त्यांना सगळ्यांना, सत्ताधाऱ्यांना पण सगळ्यांना, विरोधकांना सगळ्यांना मिळेल आदरणीय राजसाहेबांकडनं। आपल्याबरोबर सिद्धार्थ जाधव। सिद्धार्थ, खरं तर आज दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, तुम्ही सुद्धा इथे आलाय, काय एक्साइटमेंट आहे आज साहेबांना ऐकायची? मराठी भाषेसाठी खरं तर सिद्धार्थ, मराठी माणसासाठी आणि मराठी भाषा नक्कीच आपल्याबरोबर सिद्धार्थ जाधव होते, अभिनेते आणि मराठी माणसांसाठी अभिमान भरत जाधव। भरत सर, पुढारीमध्ये तुमचं स्वागत आहे। खरं तर आज दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? मराठीसाठी आलोय। आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, कसं पाहतायत ही गर्दी, हा उत्साह कसं पाहताय या ठिकाणी? नक्कीच आपल्याला भरत जाधव सुद्धा होते। आनंदाची गोष्ट आहे ही की आज मराठीसाठी या ठिकाणी ही एवढी गर्दी बाहेर आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अभिनेते अभिनेत्री सुद्धा या वरई डोम मध्ये यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। सिद्धार्थ जाधव असतील, भरत जाधव असतील, हे सुद्धा या ठिकाणी आता वरई डोमच्या परिसरात पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ही संपूर्ण गर्दी जी आहे ती वरई डोमच्या बाहेरची आपल्याला पाहायला मिळते। आपण बघितलं, अभिनेते भरत जाधव यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, मराठीसाठी आलो आहे। तेजस्विनी पंडित असेल, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव हे मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हळूहळू आता गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मराठीच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र येणार आहेत आणि दोघांची भाषणं होतील। मात्र त्याआधी कशा पद्धतीनं व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे हे मी दाखवणार आहे। आपण जर बघू शकाल तर व्यासपीठाच्या डाव्या बाजूला एक भली मोठी स्क्रीन लावलेली आहे, त्यामध्ये वरती लिहिलेलं आहे आवाज मराठीचा आणि खाली महाराष्ट्राचा खरं तर नकाशा दाखवण्यात आलेला आहे आणि या नकाशाच्या बाजूला कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचा अजेंडा, आवाज मराठीचा असं खरं तर ही स्क्रीन लावण्यात आलेली आहे। त्याच्यावर मराठीची बाराखडी जी आहे ती या इथे लिहिण्यात आलेली आहे। डावी बाजू असेल किंवा उजवी बाजू या दोन्ही ठिकाणी हे भले मोठे स्क्रीन लावण्यात आलेले आहे आणि याच ठिकाणी या व्यासपीठावर आपण जर बघितलं असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, सावित्रीबाईंचा फोटो, त्याचसोबत प्रबोधनकार ठाकरेंचा फोटो आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो जो आहे तो या व्यासपीठावर ठेवण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्यानंतर हे सर्व फोटो जे आहेत ते महापुरुषांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा देखील फोटो या ठिकाणी व्यासपीठावर लावण्यात आले आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं असाल तर हे व्यासपीठ जे आहे ते पूर्ण फुलांच्या सजावटीने सजवण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने राज ठाकरे, उद्धव ठाकरे 11च्या सुमारास येतील आणि त्यानंतर या ठिकाणी ते भाषण करतील। नेमकं आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुणावर टीका करणार आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात असं म्हटलं होतं, त्यामुळे त्यांच्यावर काही टीका केली जाते का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरापर्सन विकास खवळेसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। उपनगरचा राजा जय जवान गोविंदा पथक माझ्यासोबत आहे आणि ते सुद्धा आज वरईच्या डोम मध्ये या मेळाव्यासाठी आलेले आहेत आणि माझ्यासोबत प्रशिक्षक संदीप ढवळे जे आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। खरं तर उपनगरचा राजा म्हणून तुमची ओळख आहे, अनेक रेकॉर्ड तुमच्या नावावर आहेत आणि नेहमी जर आपण पाहिलं तर
वेगवेगळे रेकॉर्ड करत असताना एक संदेश सुद्धा जय जवान गोविंदा पथक देत आलेला आहे. आज वरईच्या डोममध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि या कार्यक्रमाला जय जवान उपस्थित आहे. काय नेमकी प्रतिक्रिया आहे? थर लावणार आहात का इथे? काय नेमकं? हो नक्कीच. जय जवान प्रत्येक संकटामध्ये अग्रेसर असतं आणि आता तर विजय आहे मराठी माणसाचा. मी जय जवान गोविंदा पथकाचा प्रशिक्षक आहेच, परंतु मी एका आमच्या पक्षाचा म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आम्ही एक विभागाध्यक्ष देखील आहे. माझ्यासोबत आमचे दिंडोशी विधानसभेचे भास्कर जाधव देखील आहेत, भास्कर परब. तर आम्ही इथे आमच्या मराठी माणसाचा विजय म्हणून इथे आम्ही एकत्रित आलेलो आहोत. नेहमी म्हणजे कोणताही सण उत्सव म्हटला की आपल्याला जो विरोध झालेला पाहायला मिळाला आणि अशामध्ये मनसेने त्यावेळेस मराठी माणसाच्या उभे मराठी सणांच्या पाठीमागे नेहमी भूमिका मांडताना पाहायला मिळाली. आज खरं तर मराठी माणसांसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत. आज मेळावा देतात. किती स्तरांची ही सलामी असेल आणि काय वाटतंय की नेहमी मराठीसाठी भांडणारा पक्ष आणि आज जो निर्णय मागे घेतलाय सरकारने आणि त्यानंतर एकत्रित होते? हो नक्कीच. 2014-15 साली जेव्हा कायद्याच्या कचाट्यामध्ये धेंडी अडकली होती तेव्हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय श्री अविनाश जाधव साहेब आमच्या मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि याचा आनंद आहे आम्हाला की आज दोन्ही बंधू एकत्र येत आहेत. त्या निमित्ताने का होईना पण आम्ही सगळे मराठी एकवटलो आहोत आणि मराठी भाषेचा विजय, मराठी एकजुटीचा विजय आणि हा आनंद साजरा करण्यासाठी आज आम्ही ह्या विजय मेळाव्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. किती ठरला? हो नक्कीच 7 लावणार, कारण कामाचा दिवस आहे त्यामुळे बरेच खेळाडू नाही आहेत. तरी सुद्धा काही सुट्टी टाकून काही थर लावून लगेच कामाला निघून जाणार आहेत. पण आम्ही साताराची सलामी नक्कीच देणार. परबजी तुम्ही सुद्धा इथे आहात. एक नेहमी आपल्याला पाहायला मिळालं तुमच्याच विभागातील हे जय जवान गोविंदा पथक आणि ही सलामी आज या दिवशी खरं तर हा ऐतिहासिक क्षण आपण म्हटला पाहिजे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून तुम्ही जय जवान आहात. काय सांगाल? ते दोघं एकत्र पाहायला मिळाले, किती आनंद होतो तुम्हाला? अरे नक्कीच आनंद होणार का नाही. मला वाटतं आम्हाला आनंद होण्याच्या प्रत्येक मराठी मनाला आनंद होईल आणि मराठीची बाजू मांडणारे लोक आहेत त्यामुळे नक्कीच त्या गोष्टीचा आनंद आणि उत्साह आहे. किती आनंद होणार आहे आज दोन जणांना एकत्र? अवघा महाराष्ट्र या दृश्यासाठी थांबला होता, असूसलेला होता आणि आम्ही सुद्धा असूसलेलो होतो मराठी आणि महाराष्ट्रीयन म्हणून. तर आज खूप छान वाटतंय. आज कुठलाही राजकीय झेंडा नाहीये, आज फक्त महाराष्ट्राचा नकाशा आहे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण दोन राजकीय पक्ष मराठीच्या मुद्द्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला ती लाईनच आवडली. झेंड्याचा अजेंडा घ्यायचा आपल्याला खूप मोठी लाईन आहे. त्यात ऍक्च्युअल मराठी प्रेम दिसतंय. बघा राजकारण वेगळं आहे पण मराठी आत्मीयता आणि जे प्रेम म्हणतो ना ते ह्या शब्दात आहे. कारण अजेंडा गरजेचा आहे. आज खूप प्रॉब्लेम येतात मराठीत बोलताना प्रॉब्लेम येतात. मराठीतलीच लोक मराठीला का नाकारते याचा प्रॉब्लेम येतो. त्या असं कुठेतरी एक अजेंडा घेऊन समोर उभं राहत आपल्या ज्याच्या विश्वासावर आपण इथपर्यंत आलोय तर मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. कुठला झेंडा नाहीये, मराठीचा अजेंडा आहे. हा किती महत्वाचा वाक्य आहे? नाही हे खूप म्हणजे हेच वाक्य महत्वाचं आहे की आज मराठी माणसासाठी मराठीसाठी आपण सगळे एकत्र होतो. आवाज मराठीचा, त्यामुळे ही भावना खूप मोठी आहे आणि मला वैयक्तिक विचारशील तर मगाशी म्हटल्याप्रमाणे हा सोहळा अनुभवण्यासाठी आज ऐकायचे खूप, त्यामुळे ऐकण्यासाठी आलोय. नो झेंडा काही नाही, फक्त मराठीचा नकाशा, महाराष्ट्र. याच्यापेक्षा मोठं काहीच नाही होऊ शकत. मला असं वाटतं ही नांदी आहे आणि ह्याला आपण सर्वांनी सगळ्या अवघ्या महाराष्ट्राने एकत्र येऊन म्हणजे जसं भरत सर म्हणाले की मराठीमध्ये पण खूप हे पडलेले आहेत म्हणजे विभागले गेलेले आहेत मराठी माणसं सुद्धा. तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा म्हणजे आवाज मराठीचा ह्याच्यापेक्षा काय मोठं असू शकतं. आणि मला असं वाटतं की हे जरी राजसाहेब आणि उद्धव साहेब हे जरी एकत्र आलेले असले तरी त्याच्या मागची भावना ही मराठी आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्र आणि मराठी पुढे काहीच नाही असू शकत. आणि काही नसू शकतं पण आता हे कायम झालं पाहिजे का? जी सभा होणार